नमस्कार भावा बहिणींनो. तर आता दुपारची वेळ आहे, आता शेळ्यांचा टाईम झाला आहे म्हणे. पण आज काय झाला, सकाळी लवकरच जेवण झाला, मग दुपारच्याला आज ना भाकरच राहिली नव्हती. मग शेळ केला, जायला आधी का नाही भाकर खाऊन. दिवसभर शेळ्यांच्या मागं फिरून फिरून मग भूक लागते. तर म्हणलं आता मग भाकर नाही, म्हणलं काय करावं. तर मग घरात थोड्याशा पोळ्या होत्या, म्हणलं चला पटकन मग त्याच होतील, म्हणजे शेळ्या सोडायला टाईम नाही होणार. त्या पोळ्यांसाठी आता मी ना कांदा कापिते आणि इकडे शेंगा घेतल्या, ती शेंगदाणा सोलायची ती. तर ह्या दुसरं काय करण्यापेक्षा मग पोळ्या म्हणजे पटकन होत्यात का नाही, 5-10-15 मिनटामध्येच. मग तर आपण आता पोळ्या करू. तर मित्रांनो, आता दुपारच्याला मस्त पोळ्या चालल्या त्या पा. आज भाकरच नव्हती राहिली, दुपारची भाकर खाई सराव आहे आपली शेळ्या सोडायच्या आधी. चालाय कांदा कापायचं काम. हे पण मित्रांनो, ह्या पोळ्या ती एवढंच राहिल्यात. थोडा हा पूर्ण 1 किलोचा पाकिट होता, पण मग कधी कधी करतोय आपण. आता नाश्ता मित्रांनो सकाळीच करते ती, पण मग आता दुपारच्याला भाकर नव्हती राहिली, मग दुसरं चालू काय भाकर भात घालण्यापेक्षा मग त्यापेक्षा आपल्या पोळ्या सोप्या लवकरच होत्या ती. आता आपण थोडी मदत करू शेंगा सोलायला, म्हणजे लवकर होतील. कारण आता वाजत 2 आणि आपल्याला शेळ्या 3 वाजता सोडतोय आपण. मग 1 तासामध्ये आपला खाऊन पोळ्या बनवून सगळा मस्तपैकी झाला पाहिजे. आपल्या मित्रांनो पोळ्या म्हणजे सकाळची नाही कधी कधी गावाला बघत कायचा नाश्ता कायचा काय आला मित्रांनो, पण होत्या ना घरामध्ये. तर मग चला म्हणला बनवू आपण लवकर झटपट. तर चला आता थोड्याशा शेंगा सोलून घेऊ आपण, शेंगा सोलायला मदत करू आपण थोडीशी, म्हणजे लवकरच होतील मित्रांनो. मित्रांनो कांदा झालाय कापून, आता शेंगा सोलायचं काम चालाय. शेंगदाणे थोडेच घेणार आहेत आपण. आणि मित्रांनो कोथिंबीर कढीपत्ता आपल्याकडे काहीच नाही, पण सर्वसाधारणच बनवणार आहेत. आणि आपल्याला जायचे शेळ्या सोडून मग रानामध्ये. तर चला आज मस्त पोळ्या खाऊन आपण शेळ्या घेऊन रानात जाणार आहेत मित्रांनो. आणि हे पहा मित्रांनो, बाहेरचं वातावरण पहा किती ऊन होतं बाहेर. मोकार ऊन म्हणजे आहे ना मित्रांनो, जवळजवळ 4:30 वाजेपर्यंत आहे ना ऊनच राहत आहे. पण आपण शेळ्या 3ला सोडून देतोय, कारण पुन्हा टाईम होत आहे ना. मग आता कांदा घे असे परतावून ना, कांदा कापून जातो तो. आता घेऊ थोडा तेलामध्ये कढईमध्ये परतावून. साध्या सोप्या पोळ्या मित्रांनो, जशा बनवल्या तशा. बरं साहित्य झालं असं ना, काय काय कढीपत्ता टमाटा एकदम भारी होतात मित्रांनो. पण मग आपल्याकडे नाही ना एवढा. आता हे एकदम भातच जसं काय गरम केल्यासारखं राहत आहे. आपला शिळा भात नाही का आपण गरम करतो मित्रांनो, मस्तपैकी आता कांदा टाकून हळद टाकून, तसंच या पोळ्यांचा प्रोग्राम मित्रांनो. चला आता पोळ्या बनवायचं काम चालाय, मस्त कांदा परतवून घ्यायचं काम चालाय. मग कांदा परतून झाला का मग त्याच्यामध्ये शेंगदाणं आणि ह्या पोळ्या थोड्या असं पाणी टाकून थोड्या ह्या करून घ्यायच्या असं हलवून. आता मित्रांनो ह्याने मी सांगत बसत आपली ह्या कशा करायच्या काय करायचा, आमच्या सगळ्या भगिनीली आमच्या सगळ्या मित्रांनी माहिती आहे. मग त्याच्यामुळे ना मित्रांनो आता आपण फक्त ह्या पोळ्या करायचं काम चालेल ना. डायरेक्ट आपण आता पोळ्या खाताना पोळू आपण नाही का मित्रांनो. कारण ह्या पोळ्या कशा बनवायच्या काय ह्या सांगायची काय आपल्या कोणत्याच मित्राली गरज नाही. एकदम सोपं आहे, हे काय आगळी वेगळी रेसिपी नाही मित्रांनो ही काही. तर चला आता पोळ्या बनवून घेऊ आणि पोळ्या झाल्या का मग खाऊ ना आपण निघू राहणार मित्रांनो. हे पहा मित्रांनो, झाल्या पोळ्या तयार आपल्या, एकदम साध्या सोप्या पटकन होत्या ती, त्याला काही टाईम नाही लागत. म्हणून आपण ह्या पोळ्या केल्या दुपारच्याला. आता आपल्याला खायला बसायचे मित्रांनो. घेऊ खाऊ ना आता पोळ्या आपण. हे पहा मस्त आपल्या पोळ्या तयार झाल्या. हे पहा मित्रांनो, रामचा खायला मोकार काम झालंय, कारण उकडाच तेवढं होतं, चुली पुढं बसले ना. म्हणजे मी इकडेच आहे मित्रांनो, पण पहा ना किती काम झालंय. आता स्वयंपाकदारीने असंच राहत आहे मित्रांनो, या उन्हाच्या वेळेला चुली पुढं लयच काम होत आहे ना. तर चला आता ती वाढून देणार आहे आपली खायला. आणि हे पहा मित्रांनो, मस्त आपली दुपारची पंगत बसले पोळ्या खायला. मस्त पोळ्या झाल्यात, पण काय साहित्य आपल्याकडं अपुरं होतं ना. शेळ्या बेबत्यात त्याला आता भूक लागली असेल, खाऊन लगेच मग सोडून द्यायला लागतील मित्रांनो. 3 वाजताचा टाईम राहतो आपला शेळ्या सोडायचा. आणि आता पोळ्या खाऊन जात्या, मग दिल्या शेळ्या मोकळ्या खाऊन मित्रांनो. आता आपल्याला रानात जायचे.
अजूनही ऊन आहे, पण आता ऊन वलता म्हणला म्हणजे मित्रांनो पार 4:30-5ला ऊन कमी पडतोय. मग शेळ्या कधी सोडायच्या पुन्हा असं आहे ना. मग 3 वाजताच आपण शेळ्या सोडून देतोय. चला आता इकडं वर जायचे. शेळ्या निघाल्या तिकडं वर, इकडं खाली पळतात मित्रांनो, पण वरून घालायला लागतात. बरंच लांब जायला लागतं ह्या टायमाला. सकाळची नाही लय लांब नेत मित्रांनो, पण ह्या टायमाला जरा थोड्या लांबच न्यायला लागतात. पहा वातावरण. आता हे शेळ्या इकडं माळातून इकडे खाली आल्या होत्या. ह्या इकडे झाडाच्या खोडामध्ये कोणातरी मित्रांनो एकदम असा बसायला जागा केली ती पहा. आणि ह्या वर्षाचं झाड आहे. मग या वर्षाच्या झाडाचा पाला खात्या शेळ्या इकडे खाली नादावल्यात. आणि इकडं पुढं असा दर आहे झुड्याचा भाग, आणि त्या पुढं पहा तिकडं त्या साईडला टेकडा दिसतात. पार तिकडं जायचे आपल्याला. त्या साईडला पिंपरकण्याची शिव आहे. मग आपण पार पिंपरकण्याच्या शिवाय जातोय. आणि इकडे काय मित्रांच्या शेळ्या आल्या ती. आता 3 वाजता म्हणलं का सगळ्यांच्या शेळ्या सोडतात मित्रांनो. सगळंच गाय 3 वाजता रानामध्ये येतात. आणि आता आपण इकडं वर आलो या जुऱ्यात. या वावरा पहा खाली या जुऱ्यातली वावरात आपल्याला या जुऱ्यात नाही त्या साईडला जायचे. आता याडून काही थोडा थोडा पाला फुटलाय ना, मग ते शेळ्या खातात. आता त्या कायचा पाल आहे ना, ते पण मी दाखवतो आपल्याला. आता ही शेळी वर पाय करून खाते पहा. ह्या तांबटाच्या झाडाचा पाल आहे. आता तांबटाचा म्हणजे तो आमच्याकडं गावरान तांबट राहतं मित्रांनो. हा कालवणाचा तांबट नाही, ह्या याकडं राहत आहे, याला काठं राहतात. यालाही आमच्याकडं तांबटच म्हणतात मित्रांनो. याचा पाला शेळ्या खात्यात. याला पाला फुटला आता मस्त. आणि दोस्तांनो आता आपल्याला पार तिकडं जायचे त्या वावरात त्या साईडनं तिकडं जरा बरेच चारा आहे. आणि या समोर बाव्याचं झाड आहे पहा बावा. याला अशा शेंगा लागल्या ती. आता त्याला पानं नाही राहिली मित्रांनो. तिच्या फुलाची भाजी, त्याची फुलं आहेत ना अशी पिवळी राहतात, आणि तिच्या फुलाची भाजी जर खाली ना तर ते आयुर्वेदिक राहते. पण त्याला आता फुलं नाही आले अजून, येतीलच फुलं एवढंच. आता इकडं खाली शेंग पडली पहा बावीची. मी अनेक व्हिडिओमध्ये दाखवली होती, पण तरी दाखवतो मित्रांनो. कारण काय मित्र नाही आमच्या काय पहिलं नाही त्या शेंगा. हे पहा ही बावीची शेंग आहे, बरीच लांब राहते. ही मोडून जाईल. हिच्यामध्ये असा बी राहत आहे पहा. मी काढून दाखवतो आपल्याला बी. हे पहा असा गोल बी राहत आहे मस्त. आणि मग या शेंगा पडल्या बी पडला का मग त्या झाडा उतरतात. चला आता शेळ्या तिकडं पुढं गेल्या ती. आता आपल्याला पुढं जायला लागेल. इथं एक वावर नांगरेले पहा, त्याच्यामध्ये हराळी आहे. आणि इकडं थोडा बागायती रे. आपण आता पिंपरकण्याच्या शिवाय आलो आहे. इकडे एक वस्ती आहे पहा, कावलाचा जाप आहे. रानातच वस्ती आहे ही. तिकडे म्हशी बांधलेल्या त्या काय अजून सोडल्या नाही, ऊन आहे ना जास्त. आणि या पहा अशा रानातल्या वस्त्या कौलारू जापा काही पत्रींची राहतात. आणि हा इकडं थोडा निळा वातावरण म्हणजे हिरवागार आहे मित्रांनो, कारण पाणी आहे ना इकडं. चला अजून आपल्याला तिकडं पुढं ऊस दिसतात ना, तिकडं जायचे. आता या समोर झाड फुटलं आहे पहा, ह्या आळवाचं झाड आहे मित्रांनो. आता आळवाच्या सगळ्या झाडाली पाना फुटल्यात एकदम अशी हिरवीगार पाना, कवळी कवळी. शेळ्या त्या पाला लई खात्या ती. पण आता ते ना बार आल्या म्हणजे फुला मग आळवा लागतील. त्या गेल्या वर्षी मी एका व्हिडिओमध्ये दाखवली होती पहा. आता आळवा लागतील मित्रांनो. आळवा, आंब, करवंदा ह्याचा सीजन राहील. आता मी तो सीजन दाखवला आपल्याला मागच्या काही व्हिडिओमध्ये दाखवला होता. आणि तिकडं पुढं ऊस आहे ती. त्या ऊसाच्या साईडनं आपल्याला जायचे मित्रांनो. तिकडं जरा शेळली चरा चांगले. आता पहा ह्या चर शेळ्या आल्या तिकडं. ह्या इकडं नादवल्यात. इकडं वरच्या साईडला ऊस येतो पहा, तिकडं त्या बाबळीची झाड आहे तिकडं. आणि इकडं नाही, इकडं मैदान आहे मित्रांनो. या पिपरीचा मोठा झाड आहे. ह्या पिपरीचा पाला खात्या ती. कवळा फुटले पण त्या फुटला नाही अजून, त्याला अजूनच पाले. आणि इकडे शेळ्या आता पुढं चालत ना. आता इकडं
इकडं पाणी आहे खाल्ल्या साईडला, विहीर आहे मोठी, ती विहीर आहे दाखवतो आपल्याला. हे पहा इकडं वरच्या साईडला एक विहीर आहे, अशी बांगडी करून घेतली त्याला सिमेंटची मस्तपैकी. ही बरीच खोल आहे मित्रांनो, पण पाणी लय येईल. ही पहा पूर्ण भरेल आहे, अशी सिमेंटची गोल बांगडी करून घेतली. पाणी ह्या हिरचा लय पियाला मस्त थंडगार. ह्या पाणी पितात मित्रांनो ह्या हिरचा. आणि ह्या हिरच्या खालच्या वावरामध्ये आपल्या शेळ्या नाजावल्यात मस्तपैकी. आणि इथल्या साईडला एक हिर आहे मित्रांनो, मी ती दाखवतो आपल्याला. तिला शेळ्या पाणी पितात, ती एकदम तोंडाबरोबर भरेल आहे. हे पाहता पुढच्या साईडला ती हिर, आणि तिला भरपूर पाणी आहे मित्रांनो, एकदम तोंडाबरोबर भरेल आहे. आणि पाणी एवढं आहे ना, ते आटतच नाही कधी मित्रांनो, एकदम वाहून चालत आहे. हे पहा तिला हिर आहे, ती पहा ती हिर समोर दिसते, ती पहा एकदम वावरामध्ये, ते वावराच्या उशाला पण एकदम भरेल आहे. त्या हिरचा निचरा आहे पहा वावरांमध्ये आहे ना, अजूनही पाणी येणार नाही हे वावरांमधून. आणि ह्या कधीच नाही आटते मित्रांनो. ही बघा समोर हिर. तर दोस्तांनो आता आहे ना, आपल्या शेळ्या तिकडे नाजवल्यात खालच्या साईडला, आणि या वरच्या साईडला आपल्या पाठीमागं पहा ऊस दिसतोय, ऊस आहे हा. मग ह्या ऊसाच्या बांधाला आपण वरच्या साईडला उभा राहिलोय. मग इकडं अडचण आहे ना, मग इकडं आपण उभा राहिलोय आणि शेळ्या खालच्या साईडला चरतात. त्या पहा मित्रांनो, आता इकडं ऊस आहे ना, थोडा ऊस खाण्याचा आनंद लुटू. म्हणजे कधीच नाही, पण कधी कधी बुवा त्याला पेते मित्रांनो. मग चला आता थोडा ऊस खाण्याचा आनंद लुटू. एक छोटीशी काठी मोडून घेते हे पहा ऊसाची आपण आता खाण्यासाठी. हे पाहत असताना एकदम असा हिरवागार गावात आहे वावराने, कारण इकडं पाण्याचा बाग आहे. आणि मग मस्त शेळ्या नाजवलं तिकडं. आपण वर ऊसाच्या साईडनं उभा राहिलो, इकडं वर ती हिर तिकडं पुढं ती पहा, इकडं ऊस आहे हा अजून तुटला नाही. आणि एकदा हा ऊस तुटून गेला ना मित्रांनो, मग काय अडचण नाही, मग मैदान राहील. कधी कधी ह्या ऊसामध्ये ना बिबट्याचा बेव राहत आहे. मग गेल्या साईड राहायचं, आता आमचा काही आढळला नाही, पण तसं आपण सावध राहतो मित्रांनो. शेळ्या इकडे खाली मस्त नादावलीत मस्त चरत ती. हे रानाला शेळी चांगला चराय भेटला मित्रांनो. हे बघ कसा गावात आहे मस्त हिरवागार. आता आणि हे हिरीचं पाणी नाही पितो मित्रांनो, कारण याच्यात आहे ना जरा थोडा घाण पाणी आहे, वरून झाडाचा पाला पाचोळा पडत आहे ना. पण मग शेळ्या पितात ती, लय खोल नाही हिर मित्रांनो, मासं खेकडी मोकार येते या हिरीमध्ये. हे पण एकदम तोंडाबरोबर भरेल आहे. आणि आता शेळ्या नाजवलं तिकडं म्हणजे ना, आता जवळजवळ आपला टाईम होत आला आहे, बऱ्याच शेळ्यांचंही काम झालं आहे. मग आता जोपर्यंत चरतील तोपर्यंत चरून देऊ, आणि टाईम झाला का आपण इडून म्हणजे दापून घेऊन जाऊ मित्रांनो. बरंच आता टाईम होत आला आहे. चला दोस्तांनो, हळूहळू आपला टाईम होत चालाय, जवळजवळ 5:45 वाजत आलं. आता आपण हळूहळू घराकडे निघू मित्रांनो. चला मित्रांनो, आता या पहा आपल्या शेळ्या हळूहळू घराकडे निघाल्यात. सूर्य मावळा गेलाय, आता एकदम अशी सावली आली. सूर्य आता पार त्या साईडला गेला डोंगराच्या. म्हणजे आता आपल्या शेळ्या मस्तपैकी आपला शेळ्यांचा तांडा हा घराच्या दिशेनं निघाला मित्रांनो. तर आता आपण आहे ना मित्रांनो जाणार आहेत घरी, आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथेच थांबणार आहेत मित्रांनो. कसा वाटला आजचा व्हिडिओ ना मित्रांनो, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा एकदा सगळी जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.